देव बरो दीस दिवं. केन्ना केन्ना अशें दिसता न्ही की आपल्या जिणेची आनी कामाची वाट परत एकदा नव्यान पळोवपाची गरज आसा. कारण यश मेळोवपाची जी पोरणी वाट आशिल्ली ती आतां खरेच बदलत चल्ल्या. चला तर मग ती नवी वाट खंय ते एकठांय मिळून सोदून काढूया. हे वाक्य आईच्या काळाचं एकदम खरं सत्य सांगता. पहिलींच्या काळात कसे आशिले, एक बरी पदवी मिळवली म्हणटाच एक सुरक्षा कवच मिळलं अशी एक भावना आशिली. पण आता ह्या तंत्रज्ञानाच्या युगात जै नोकऱ्यो एका क्षणात वतात थंय फक्त पदवी पुरो जायना. ती एक महत्वाची वस्तू जावन आसा, एक साधन, पण पहिलींसारखं संरक्षण ती दिवंक शकना. कितलींची पिळग्यो आपल्या भारतीय मध्यम वर्गाची एकच सपन आशिले. एक बरी पदवी, एक थीर नोकरी आणि एक सुरक्षीत फुडार. आपल्या आवय बापायन आजीन आजयान आपल्या खातीर हेच सपन पळयले. पण आता पळयल्यार दिसता की ह्या आर्थिक अस्थिरतेच्या वादळान ती सुरक्षेची वाटच फाटून गेल्या. हे चित्र पळोवन जायत्या जाणांक आपलो प्रवास याद येतलो. पिरायेच्या 20व्या वर्षासावन हेच तर शिकवला न्हय, पदवी घे, कॉर्पोरेट शिडी चढत राव आणि एक सुरक्षित जिवीत जग. पण आता प्रश्न पडता, जी व्याख्या आमकां यशाची म्हणून शिकवली ती खरेच आजच्या दिसाक लागू जाता? हो अणभव खूप जणांक येतलो. कशें दिसता? जशी काय आम्ही एका ट्रेडमिलार धांवतात, भरपूर घाम गाळयतात, पूण जागेरच आसात. इतलो संघर्ष करूनय फुडें कित्याक वचना? खरें म्हणल्यार हाचे फाटल्यान काही व्हड कारणां आसात, जी फक्त आपलींच न्हय तर सगळ्यांची आसात. हो जो संघर्ष आसा तो फक्त आपल्या एकट्याचो न्हय. आमच्या भोवतणी 5 असे पद्धतशीर दबाव तयार झाल्यात, जे आधुनिक भारतातल्या प्रत्येक मनशाचे परिणाम करतात. आणि हे दबाव समजून घेतल्यार ताचेर उपाय सोदपाक मदत जातली. हे 5 धोके पळयात. 1. वटेन AI सारखे तंत्रज्ञान नोकऱ्या कमी करतले, ही भिरांत. तर दुसरे वटेन ही वाडती महागाई, पगारातलो पैसो केन्ना सोंपता ते कळना. हातून परत भलायकेचो खर्च आणि कामाचो ताण. ह्या सगळ्यांत एक सामान्य कुटुंब आपलो फुडार सुरक्षीत कसो दवरतले. पण हांगा एक महत्वाचो विचार मुखार येता. जर आमी फक्त परिस्थितीक जाप देत रावल्यार आमी तिचे बळी जावन उरतले. ताचे बदला जर आपल्या फुडाराचे रचनाकार जावपाचे थारायल्यार, प्रतिक्रिये बदला एक सक्रिय, सकारात्मक मानसिकता आपणायल्यार कितें जातले? हांगा 2 वाटो एकदम स्पष्ट दिसतात. एक वाट पुरणी, जंय उत्पन्न एका मर्यादे उपरांत वाडना, पूण नोकरी वचपाचो धोको सदांच आसता. आणि दुसरी वाट नवी, जंय स्वताची एक परिसंस्था तयार करून उत्पन्न वाडूंक मेळटा आणि धोकोय कमी जाता. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणल्यार हातून एक उद्देशपूर्ण जिवीत जगपाची संध मिळता. तर खरे येस वा खरी संपत्ती म्हणल्यार कितें? फक्त पैसे? नाय. आयच्या काळात संपत्तीची नवी व्याख्या 3 गजालींचेर आधारल्या, जाका आमी हिट म्हणतात. भलायकी म्हणजेच हेल्थ, उत्पन्न म्हणजेच इन्कम आणि वेळ म्हणजेच टाईम. आपली भलायकी ही आपली सगळ्यांत व्हडली संपत्ती. बरी भलायकी असल्यार फक्त दुयेंस्यान पयस रावनात, तर आपली उर्जा वाढता, कामांत लक्ष लागता आणि दवाखान्यान जावपी खर्चाय वांचता. ती एक गुंतवणूकच जावन आसा. पगाराचे अवलंबून राव आणि एक वेगळं उत्पन्न तयार करप हातून जमीन आसमानाचो फरक आसा. पगार तेन्नाच मिळता जेन्ना आमी काम करतात. पण असे उत्पन्न जे आमी काम करनासतना येत रावता तेच खरी आर्थिक सुरक्षा दिता. आणि निमाणी पूण सगळ्यांत मोलाची संपत्ती वेळ. आपल्या कुटुंब्यावांगडा आपल्या आवडीच्या गजालींखातीर वेळ मेळप होच तर खऱ्या स्वातंत्र्याचो अणभव. खरी श्रीमंती तीच जंय आपल्या वेळाचेर आपले नियंत्रण आसता. पण हे हिट जिवीत जगप शक्य कशें? हाका लागता एक चौकट आणि एक आधार देवपी परिसंस्था. तीच तुमकां या नव्या मार्गार चलपाक मजत करता. चला पळोवया ती चौकट कशी असता. हाचो अर्थ असो की यस ही शिकू येता. KSA फ्रेमवर्क वरवीं हे साध्य जाता. पहिले नॉलेज म्हळ्यार योग्य ज्ञान, दुसरे स्किल्स म्हळ्यार संवाद साधपाची कला आणि तिसरे ॲटिट्यूड म्हळ्यार संघर्षाक फुडो करपाची योग्य मानसिकता. ह्या तिन्ही गजालींचेर काम करून पुराय व्यक्तीचो विकास जाता. जायत्या जाणांक स्वताचे काम सुरू करपाची इच्छा असता, पूण भिरांत दिसता. पैसे घालचे पडटले, धोको आसतलो. पण हे मॉडेल तसे न्हय. हांगा व्हड गुंतवणूक करची पडना आणि धोकोय नसता. हे खऱ्या अर्थानं सगळ्यांखातीर तयार केलं आसा. जे नोकरी करतात
त्यांच्या खातीर हो एक सुरक्षित मार्ग. सध्याची नोकरी सोडिनासतना एक दुसरं भरवंशाचं उत्पन्न सुरू करू येता, जे फुडारातल्या अनिश्चिततेपासून वांचवता. गृहिणींखातीर तर ही एक व्हड संध. आपले घर सांभाळून ते एक भलायकेचं केंद्र आणि उत्पन्नाचं स्रोत कसो जाऊन येता ते शिकून त्यो आर्थिक नदरेन स्वतंत्र जाऊ शकतात. आणि विद्यार्थ्यांखातीर ही एक प्रात्यक्षिक व्यवसायशाळाच म्हणू येतात. हांगा फक्त पुस्तकांतलं ज्ञान नय तर खरं व्यवहारिक ज्ञान मिळता आणि हांगा शिकलेली कला फुडारात खंयच्याही क्षेत्रात उपयोगाक पडता. तर आता वेळ आयला अनिश्चिततेकडल्यान सक्षमीकरणाकडे एक पाऊल उखलपाचो, आपली वाढ सुरू करपाचो, हो एक बदल करपाचो आपोवण जो उमेदीन भरेलो आसा. हो निमाणो संदेश खूप महत्वाचो आसा. बाहिली परिस्थिती वा तंत्रज्ञान आमच्या हातात ना, पण त्याचेर प्रतिक्रिया कशी दिवची हे पुरायपणान आमच्या हातात आसा. आणि ह्याच बदलत्या काळात स्वतःची संपत्ती तयार करप होच सगळ्यान हुशार निर्णय. तुमकां चड म्हायती जाय जाल्यार ह्या नंबराचेर संपर्क करात. +91 93 859 88959 वा wellnessforlife.graphiकी.com ह्या संकेतळार भेट दियात. चला एकठांय येऊन एक नवी वाट तयार करूया. तुमकां सगळ्यांका येस मिळो.